मी आज करणार आहे कांद्याची हरभऱ्याच्या डाळीची काळी आमटी. ती बा कुकरवर शिजती. चुली उकडे आणणार, शिजून घेणार. मसाला तयार करायचं काम चाललंय. या बा इकडून तिरीला फोडणी, हे कांदे, या हिरव्या मिरच्या या भुजून घ्यायच्या, खोबरं लसूण हे भुजून घ्यायचं चिरून, मग वाटून आणायचं. मग ती डाळ शिजली का मग मी चुली उकडे आणणार. कुंथीर, कढीपत्ता, परत लसूण एवढं एकत्र करून 3-4 वागाय तेल टाकायचं, फोडणी द्यायची कांदा कुंथीर लसूण टाकून. नमस्कार. तीच घेतलेले आहे कांदे भुजून. चुलीमध्ये कांदे भुजले. तुमचे आहे ते मसाले राहते, हे आमचे ताथा मसाला राहतो. आम्ही ताथा मसाला करून खातो. चव राहते या ताथ्या मसाल्याला. मग आता या परत तव्यावर भुजून घ्यायचं, तेल टाकू मग वाटायचं. मग ती डाळ कुकरमध्ये शिजली का मग तव्यावर चुलीवर आपल्या कढईमध्ये कडा आणायचा. तापला तवा, टाकलं खोबरं. आता हे भुजून घ्यायचं, त्याच्यात तेल टाकायचं, धन टाकायचे. धनाचा डबा तो डबा भुजून घ्यायचं, चांगलं लाल जरद भुजायचं. मग भुजल्यावर चव राहते खोबऱ्याला. मग कालवण चांगलं चविष्ट होतं लाल जरद भुजल्यावर. मग त्याच्यात धन टाकायचे भुजायला, हळद टाकायची. मग खोबऱ्याला मसाल्याला कलर येतो. वरून हळद टाकल्यावर मसाल्याला कलर नाही येत, त्यालाच हळद टाकायची मसाला भुजायला. असं करायचं. आता हळद टाकीते. म्हणजे चवाला येत ते. हिरव्या मिरच्या टाकीते. चुलीवरची मिरच्या. आता त्याच्यात कांदा टाकीते. आपण कशात टाकताना भुजून घ्यायचा, म्हणजे हिरवाच कालवण लागत नाही. आता हे सारावानी कालवण होणार. आपण सार करतो ना, सारावानी चव येणार या डाळीच्या आमटीला. व्यवस्थितपणे असं चांगलं भुजून भाजून घ्या, पण जेवायला चांगलं करून खा. या बघ बोल. शिजले आता दळून आणते, लगेच कड घाली ते म्हणजे मग तो कढीपत्ता बित्ता आम्ही बसू. आता सारावानी होणार. फोडणी द्यायची कालवणाला. फोडणी तेल थोडं जास्त टाकायचं, गळगळीत. आता तेल तापून दिलं का आधी लसूण कडून घ्यायचा, मग कढीपत्ता टाकायचा, मग कुंथीर का हे जसं परतून घ्यायचं अख्खं. पण मसाला लसूण जळला तर मग चव आरक उतरवते त्याच्यात. असा कढीपत्ता टाकायचा, कांदा कुंथीर मसाला टाकायचा. त्यातला 1 चमचा कांदा कुंथीर मसाला. या आता हे घेतली कुंथीर. या बा आता ही सारावाली आमटी झाला. पहिली कुकर मध्ये डाळ, डाळीची आमटी. आपण पूर्णाला डाळ शिजवून घेतो. या मसाला, सारावानी मसाला. या मसाला आता काढून घालायची. या तेलात परतू घ्यायचा. या परतू घेतला ना, पायाचा वास कसा भारी राहिला. या अशा पद्धतीने करायची डाळीची आमटी.
याला बोलत्या डाळीची आमटी. या अशा पद्धतीनं करा, खा जीवाला. हा, त्या पद्धतीनं घालून घ्यायची, वाट घ्यायचा. आपल्याला समजते खराटे का आणि म्हणून. हे असं कालवण झाले तर असं माणसं कितीक खावं वाटत. याला एवढी चव राहती, कितीक पण भारी मटणाच्या ही आमटी होती. एवढे पदार्थ जर घातले तर सुईनं ही आमटी असं वाटेल किती खावा. आता घेतलं या बा मीठ. आता ये बा मीठ टाकायचं कालवणाला. आपलं जेवढं कालवण असेल त्या पद्धतीनं मीठ टाकायचं. खराट होऊ शकत नाही ना आणि राहू शकत नाही असं मीठ जर टाकलं तर. हे मध्यमच अंदाजावर आपण कालवण केलं का आपल्या अंदाजानुसार आपण मीठ टाकून द्यायचं. बघा आमटी सारावानी आमटी झाली. आता ही त्या पद्धतीनं कालवण झाले आमटी. बघा कशी भारी जोरात झाली. आता ही रशीला एवढी चव राहील. डाळीची आमटी म्हणते ही पण एकदम मटणावानी. हिला चविष्ट राहती, चव राहते या आमटीला. ही अशी करीत जा तुम्ही पण खा पोटाला. पुढच्या इडे पण